बांधवांनो, आपण आहोत जिल्हा परिषद शाळा कोल्हा या गावामध्ये. कोल्हा या गावामध्ये या चिमुकल्यांचं नुकसान होताना पाहायला मिळतं. तर एक शिक्षक 1 वर्षापासून शाळेत आले नाही आहेत. काय प्रश्न आहेत? अत्यंत गंभीर प्रश्न शाळेमध्ये निर्माण झालेला आहे. भौतिक सुविधा सर्व गावकऱ्यांनी मिळून जवळपास 5 ते 6 लाख रुपये शाळेसाठी खर्च करून झाडं असतील, इतर सर्व पाण्याचं फिल्टर असेल, सगळ्या सुविधा दिल्यात. पण इथल्या जे विद्यार्थी आहेत यांना शिक्षण देण्याची सुविधा इथलं सरकार करतं, पण या सरकारच्या माध्यमातून शिक्षक पगार उचलतो आहे पण शाळेवर येत नाही. याच्या मागची कारणं काय आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत. आपण आहोत जिल्हा परिषद शाळा कोल्हा या गावामध्ये. कारण गावातली शाळा आत्ता सुधारलेली आहे. शाळेतलं तुम्हाला सगळे व्हिडिओ मी या ठिकाणी दाखवतच आहे. पण शाळेत अनेक काही प्रश्न आहेत जे प्रश्न मार्गी लागले जात नाही आहेत. कारण जर बघितलं, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत राजेश मोकरे. त्यांच्याशी संवाद साधूया. नेमकं काय शाळेत अडचणी आहेत आणि किती दिवसांपासून या अडचणीला सामोरे जात आहेत? या शाळेमध्ये शिक्षकाची सर्वात मोठी म्हणजे शिक्षकाची अडचण आहे. या इथं 6 पदं गेल्या 2025 रोजी भरले होते. त्या पदामध्ये 6ला 6 पदं शिक्षक इथं हजर होते. पण ऑगस्ट रोजी शिक्षक प्रतिनियुक्तीवर बदलीने इथे आले आणि परत 1 ऑक्टोंबरला ते 2025ला ते इथून प्रतिनियुक्ती करून गेले. आम्ही खूप अर्ज केलेत. BO साहेबाला केले, कलेक्टर साहेबाला केले, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला केले, परत शिक्षण अधिकाऱ्याला केले, जिल्हा परिषद सदस्यांना पण 7-8 वेळेस तिथे जाऊन घेऊन गेलो मी तिथं. पण त्यांचं कुठलंही काही त्या साखरे सर म्हणून येतं, त्यांचं कुठलंही पण आणखी काही झालेलं नाही. आता आम्ही उद्या 30 तारखेला तिथं शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब येणार आहेत परभणीला. तर आम्ही आमच्या पाल्याला घेऊन, आम्ही पालकवर्ग आमच्या पाल्याला घेऊन आम्ही तिथे घेऊन जाणार आहेत आणि आमचा प्रश्न आम्ही त्या दादा भुसेसमोर मांडणार आहेत. बरं, दादा भुसेंना तुम्ही अनेक कॉल केले, तुमच्या त्या मंत्र्यांच्या PNनासुद्धा तुमचे कॉल झालेले आहेत. किती कॉल तुम्ही केलेत आणि काय तिकडून समजा तुम्हाला कॉलवरती उत्तरं नेमकी काय आलेली मी आहेत? जवळपास 1 महिन्यापासून त्यांना कॉल आणि टेक्स्ट मेसेज करतो आहे आणि एका महिन्यामध्ये माझे कमीत कमी 150 कॉल गेले असतील आणि त्यांनी त्यांच्या PN उचलले पण त्यांनी आतापर्यंत मला कुठलाही माझ्या प्रश्नाचं त्यांचं एका फोनवर माझं काम होतं आहे. 40 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकत नाही त्यांनी जर एक कॉल केला तर. पण त्याने आमचं काही मनावर घेतलं नाही आणि त्यानिमित्ताने मी आता उद्या तिथं जाणार आहे 30 तारखेला परभणीला. बरं, जर बघितलं तर ज्ञानेश्वर साखरे म्हणून जे सर आहेत ते किती दिवस शाळेवर आले इथे? मला वाटते 9 सप्टेंबरला ते इथं आले आणि 1 ऑगस्टला ते इथून गेले 2025ला. बरं. आम्ही त्या कार्यालयात जाऊन अर्ज दिले, त्यांना वारंवार त्या कार्यालयात जाऊन चौकशी केली, पण ते शिक्षक त्या कार्यालयात कुठंच हजर नाहीत. मग तुम्हाला नेमकं काय सांगण्यात आलं तिथे गेल्यानंतर, की म्हणजे कार्यालयीन कामासाठी त्यांना तिकडे बोलवलं का? नाही, ते म्हणजे आम्ही तिथे जाऊन विचारलं तर तिथे त्यांनी सांगितलं असं किंवा ते शिक्षक इथं नाहीत, ते कोण आहेत आम्हाला माहीत नाही. मग हे नेमकं शिक्षक कुठं कोणाच्या घरी पाणी भरते हे आम्हाला कळायला मार्ग नाही. म्हणून आम्ही उद्या दादा भुसेला जाऊन भेटणार आणि आम्ही त्यांच्या प्रश्नाला विचारणार. बरं, याच्यामध्ये जर बघितलं तर पगार शाळा काढू शकत नाही, पगार अडकवण्याचा प्रयत्न केला का शाळेनं? नेमकं काय घडलं त्याच्यात? नाही, 1 महिना BO साहेबांना त्यांचे पगार काढला नव्हता, पण वरून कुठून तरी काहीतरी दबाव आल्या असं कानावर चर्चा आहे. कुठून तरी दबाव आल्यामुळं त्यांची पगार काढायला लावलेली. म्हणजे घरी असून पगार काढायला लावलेली आहे? ते घरी आहेत का कुठे आहेत हे माहीत नाही कोणालाच, कारण शिक्षक ऑफिसला नाही ना शाळेवर नाही. मग ते शिक्षक आहे कुठं हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गावामध्ये कार्यक्रम होता, जनता अदालतचा कार्यक्रम होता, तिथे त्या आल्या होत्या. आम्ही त्यांना पण पत्र दिलं होतं, कारण त्यांच्या त्या ऑफिसला ड्युटीला आहेत, म्हणजे प्रतिनियुक्तीवर त्यांच्या ऑफिसला आहेत ते. म्हणजे साखरे सर त्या अधिकाऱ्यांच्याच ऑफिसला प्रतिनियुक्त आहेत आणि त्यांचाच कदाचित मग दबाव इकडे BO ना आला असेल असं वाटतंय का? नाही, आता याच्यामध्ये आपण कसं बोलू शकतो की कोणाचा दबाव काय आहे, पण त्यांच्या ऑफिसला आहे आणि ते आम्ही त्या ऑफिसला खूप वेळेस जाऊन भेटी दिल्या, त्यांच्या त्या ऑफिसला जाऊन अर्ज केले, पण त्यांनी कुठलाही आम्हाला हे दिलं नाही की ते आम्ही त्या शिक्षकाला इथं आणू शकलो. आणि साखरे सर कुठून अपडाऊन करत होते काय असं माहिती? साखरे सर हे नांदेडहून अपडाऊन करतात. त्यांना त्या नांदेडहून अपडाऊन करतात. त्यांना इथून गाडी होती तपोन 3:30ला गाडी असल्यामुळं त्यांना अपडाऊनला त्रास व्हायला आहे, कारण परत नंतर गाडीच नाही त्यांना जायला इथून. म्हणून त्याने तिथं प्रतिनियुक्ती स्वतः करून घेतली असं मला वाटते, कारण त्यांना दुसरं पर्याय कुठलाच नव्हता. कारण इथं 7ला गाडी होती डायरेक्ट, कारण नांदेडला अपडाऊन करायचं म्हणलं की गाडीची व्यवस्था पाहिजे आणि गाडीची व्यवस्था नसल्यामुळं ते म्हणजे 4:30ला शाळा सुट्टी आमची आणि 3:30ला ती गाडी चालली. त्याच्यानंतर गाडी डायरेक्ट त्यांना 8 वाजता गाडी आहे.
त्याच्यामुळे बरं. प्रतिनियुक्ती करून घेतली असं मला वाटतं. नांदेडमध्ये समजा ते नांदेडवरून अपडाऊन करतात, हो, तर नांदेडवरून अपडाऊन करण्याची काही कारणं काही लक्षात आली आहेत का? नेमकं कशासाठी नांदेडवरून अपडाऊन करतायत काय? नाही त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षणाचं काहीतरी तिथेच आहे म्हणणं शिकायला, त्याच्यामुळे ते तिथं हे करतात, तिथून अपडाऊन करतात ते. नांदेडवरून साखरे सर हे अपडाऊन करतात आणि स्वतःच्या लेकरांना शिकवण्यासाठी नांदेडला टाकलं गेलेलं आहे. सरकारी नोकरी तुम्ही स्वतः करता आणि स्वतःची म्हणजे कुठेतरी कुणाच्या अधिकाऱ्याच्या घरी पाणी भरलं आहे की जातं आहे की काय असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि ज्या अधिकाऱ्यांना मी स्वतःही बोललो होतो त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की मी 8-10 दिवसांमध्ये त्यांना शाळेवर पाठवते आणि तीसुद्धा क्लिप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. पण तरीसुद्धा जवळपास 1 वर्ष उलटून गेलं. 1 वर्ष लेकरांचं नुकसान झालं. 1 वर्ष त्या वर्गावरती शिक्षक नाही आहेत तरीसुद्धा म्हणजे साखरे सर शाळेवर यायला तयार नाही आहेत. जवळपास नेमकं किती तुम्ही निवेदनं दिलेत? निवेदनाच्या प्रती तुमच्याजवळ दिसत आहेत. नेमकं पूर्ण जे कुठं आहे कुठं निवेदनं दिलेत आणि किती निवेदनं दिली आहेत? मी निवडणूक विभागामध्ये म्हणजे जिल्हाधिकारी आणि निवडणूक विभागामध्ये अशा मी जवळपास 3-4 तक्रारी तिथे दिल्या आहेत. मुख्य अधिकारी यांना पण दिलेले आहेत. हे बघा त्यांचे अर्ज आहेत माझ्याकडे. हे सगळं आता इथे आपण पाहतोय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी विषय साखरे प्राथमिक शिक्षक केंद्रीय प्राथमिक शाळा कोल्हा यांची निवडणूक विभागात प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून मूळ म्हणजे त्यांना शाळेवर पाठवा असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. पण निवडणूक विभागाच्या अगोदरपासून म्हणजे ज्या नियुक्त्या झाल्या त्याच्या आधीपासूनच ते शाळेवर येत नाही आहेत. मग ते आधी कुणाच्या घरी पाणी भरत होते हाही प्रश्न या ठिकाणी येतो आहे. साखरे ज्ञानेश्वर तुकाराम प्राथमिक शिक्षक केंद्रीय प्राथमिक शाळा कोल्हा तालुका मानवत जिल्हा परभणी आणि निवडणूक विभागाप्रती समजा निवडणूक विभाग असेल किंवा ही अर्ज कधीचा आहे 22/1/2026चा म्हणजे शाळा सुरू झाल्याच्या सुरुवातीचा हा अर्ज आहे. 2025 पासून जवळपास इथे ही जर बघितली तर अर्जाची हे जर आहे तारखा आहेत तर 2025 पासून म्हणजे सर्व शाळा व्यवस्थापन समिती असेल गावकरी असतील या ठिकाणी त्यांना इथं बोलवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण अधिकारी टाळाटाळ करत आहेत. ज्यावेळेस शाळेनं पगार रोखला त्यावेळेस अधिकाऱ्यांनी दबाव टाकून त्यांचा पगारही काढायला लावला. मग हे अधिकारी मुद्दामून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडाव्यात असं यांना वाटतंय की काय? कारण अनेक शाळा आता जिल्हा परिषदेच्या बंद पडत आहेत आणि अशाच अधिकाऱ्यांच्या सुद्धा काही शाळा परभणी जिल्ह्यामध्ये आहेत जे की ते अधिकारी खाजगी शाळेमध्ये पार्टनरशिपमध्ये असलेले पाहायला मिळतात. आणि या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचा विडा उचललेला पाहायला मिळतो आहे. कारण तुमच्याही जिल्ह्यामध्ये अशाच घटना काही घडत आहेत का? मुद्दामून शिक्षकांना कामापासून म्हणजे कुठेतरी थांबवायचं आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक नसला की मग जिल्हा परिषदेच्या नाईलाजाने गोरगरिबाची लेकरं खाजगी शाळेमध्ये पैसे भरून तिथे टाकावी लागत आहेत. आणि ही परिस्थिती फक्त हे कोल्हा गावातली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच पद्धतीनं परिस्थिती पाहायला मिळते आहे. आणि एकीकडे जर बघितलं तर तो शिक्षक अधिकाऱ्यांच्या घरीच पाणी भरतो आहे असं पाहायला मिळतं आहे बहुतेक. कारण ते शिक्षक जर बघितलं तर परभणीच्या कुठल्या ऑफिसमध्ये सुद्धा ते रोज नाही आहेत. ज्या वेळेस जवळपास शाळा व्यवस्थापन समितीने 15 दिवस सलग त्या ऑफिसमध्ये चक्रा मारल्या त्यावेळेस ते शिक्षक त्या ऑफिसमध्ये दिसले नाही. मग ते शिक्षक नेमकं पाणी कुठं भरतायत, कुण्या अधिकाऱ्याच्या घरी पाणी भरतायत हा सवाल या शाळेच्या माध्यमातून सर्व गावकरी या ठिकाणी विचारताना पाहायला मिळत आहेत. कारण कुठल्याही शाळेची बदनामी नाही पण हे जे काही रिअल आहे ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. आणि दुसरा आणि काही प्रश्न आहेत का? दुसरा प्रश्न आहे तर इथे लागणारा समजा सुविधा म्हणजे झाडून काढण्यासाठी इथं कोणी नाही आहे, इथं कोणी साफसफाईसाठी नाही. इथं येऊन आम्हाला मी तर रोज 1-1.5 तास इथे येऊन काम करतो. माझी टीम माझे सगळे सदस्य आम्ही येऊन रोज 1-1.5 तास आम्ही इथं काम करून जातो. असं सगळं आमचं नियोजन असतं. पण इथं सगळं साफसफाईलासुद्धा आम्हाला आमचे माध्यमिक आणि प्राथमिक दोन्ही शाळा आहेत आमच्या इथं. आम्हाला एक सेवकाची सुद्धा आवश्यकता आहे आणि आतापर्यंत सेवक होता बी ह्या 10 वर्षात तो सेवक जे गेलेला आहे तर परत कोणी इथं पाठवलेलं नाही. आम्हाला सेवकाची पण गरज आहे इथं. एवढी मोठी शाळा आहे, 1ली ते 10वी शाळा आहे इथं आणि इथं सेवक नाही. 1ली ते 10वीपर्यंतची शाळा, इथे सेवक नाही आहेत, इथं शिक्षक म्हणजे कमतरता भासते आहे. मग मुद्दामून अधिकारी
त्या शिक्षकांना तिकडे बोलून घेतात की काय? कारण पुन्हा ज्यावेळेस गावकऱ्यांशी चर्चा करत असताना एक सवाल पुढे येतो. कारण ज्यावेळेस त्यांची पगार रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी आणखी 2 शिक्षकांनासुद्धा त्या शाळेवरून बोलू शकते असं सुद्धा त्या म्हणाल्या. आणि त्यांची पगार ताबडतोब काढा असा BOला आदेश आल्यानंतर BOने पगार काढायला सुरुवात केलेली पाहायला मिळते आहे. तुमच्याही गावातली काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि तुम्हाला ही शाळा कशी आहे तुम्ही नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवेल. कारण गावानं शाळेचं रूप बदललेलं आहे. गावानं शाळेच्या स्वच्छतेकडे, गावानं शाळेच्या म्हणजे भौतिक सुविधा ज्या आहेत त्या पुरवण्याचं कामसुद्धा शाळेचं गावकऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. गावाला जवळपास शाळेमध्ये मागच्या काही वर्षामध्ये किती निधी जमा झाला असेल गावकऱ्यांच्या वतीने? गावकऱ्याच्या वतीनं जवळपास 5-6 लाख रुपये तरी निधी झाला असेल. त्याच्यावर आम्ही रंगरंगोटी, झाडे लावणे, आमचे झाडे पण बघा तुम्ही किती मोठ्याला झालेले आहेत. आम्ही 3-4 वर्षापासून आम्ही एक सारखं मेहनत करतो. आमच्या गावातले काही मुलं, शाळे कमिटी, शाळेची व्यवस्थापन समिती, सगळं कमिटी पूर्ण इथं शाळेची रोज 1 घंटा 2 घंटे काम करून पूर्णपणे शाळा आम्ही जवळपास 3-4 वर्षामध्ये लेवलला आणलेली आहे. 3-4 वर्षापासून ही शाळा लेवलला आणण्याचं काम सर्व गावकरी करतायत. आणि जर बघितलं तर भौतिक सुविधा गावकरी पुरवू शकतात आणि 2 ते 3 शिक्षक स्वतः पेमेंट गावकरी त्या ठिकाणी शिक्षकांचं सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत. पण जे शाळेचे पगार उचलतात, लाख रुपये पगारी या शिक्षकांना आहेत, पगारी उचलून ते तिकडेच अधिकाऱ्यांच्या घरी पाणी भरताना पाहायला मिळत आहेत. आणि या पद्धतीचे तुमच्याही गावातले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रश्न मार्गी लावूया. आपला मित्र उदय भिसे पाटील. आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, इतर बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद बांधवांनो.